जय गुरुदेवजी. गुरु रविदासजी प्रेरणा यात्रा. पहिली यात्रा श्रीरामपूर ते गुरु रविदास महाराज मंदिर, कात्रज, पुणे तिसरे धाम या ठिकाणी चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य माननीय श्री शिवाजीराव साळवे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली पहिली यात्रा उत्साहात पार पडली. त्यानंतर माननीय शिवाजीराव साळवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दुसरी गुरु रविदासजी प्रेरणा यात्रा पुणे ते पंजाब 21 डिसेंबर 2024 पासून पुण्यापासून ते पंजाब पठाणकोटपर्यंत सुरू झाली. 21 डिसेंबर 2024 रोजी 23 डिसेंबर 2024 सकाळी 7:30-8च्या दरम्यान पोहोचली. त्यानंतर आम्ही सर्वप्रथम पठाणकोट येथील गुरुगेर या ठिकाणी आलो. या ठिकाणी 25 डिसेंबर 2024 या दिवशी मोठा सत्संगचा कार्यक्रम झाला. तो कार्यक्रम इतका जबरदस्त होता. जवळजवळ आपले समाज बांधव लाखोच्या संख्येने होते. 1 ते 1.5 लाख समाज बांधव आले होते. त्यावेळेस आपल्याला हा निवांत क्षण इथं भेटला नव्हता. आज निवांत क्षण आहे. तर मी पूर्ण पठाणकोट जवळजवळ हे मंदिर माझ्या तर अंदाजानुसार जवळजवळ हे मंदिर 25-30 एकरपेक्षाही जास्त जागेत असू शकतो. मला हा पूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर जवळजवळ ना 1 ते दीड तास लागणार आहे. त्यामुळे मी सर्वच महत्वाचं आहे, पण मी तुम्हाला गुरु रविदास मंदिर चारही दिशेने पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या दिशेने असलेला सर्वप्रथम तुम्हाला मी ना गुरूंच्या मूर्त्या किंवा प्रतिमा हे दाखवणार आहे. सुरुवात आपण या गुरुघरातूनच करू. पण जवळजवळ 1 ते 1.5 तास हा परिसर फिरायला वेळ लागतो. म्हणजे आपल्या समाजाचे किती इकडले लोक म्हणजे म्हणजे आपण ते शब्दात व्यक्त नाही करू शकत, इतकं प्रगत झालेले आहेत असं म्हणावं लागेल. या बुवा. आता हे मंदिर उत्तर दिशेच्या हे मंदिराची जी चार प्रतिमा आहे, चार प्रतिमा ही प्रतिमा उत्तर दिशेच्या बाजूला आहे. अशा 4 दिशेने आहेत, उत्तर, पूर्व, दक्षिण. या पहा, आता ही एक म्हणजे चार तुम्हाला पाठीमागून दिसत असेल चारही बाजूने आहे. आणि शिवाय या ठिकाणी भावार्थ म्हणजे या ठिकाणी बेगमपुरा का अर्थ अशी पूर्ण माहिती दिलेली आहे. या माहितीचा मी एक व्हिडिओ बनवणार आहे. तो व्हिडिओ नक्की मी तुम्हाला शेअर करीन. या दर्शनाला त्यानंतर 24 तास येत आहे ना प्रसादासाठी ना आपले समाज बांधव असतात. हे पहा, ही तिसरी मूर्ती. आणि असंच बाहेरील बाजूने म्हणजे असे चारही ठिकाणी ना आतमध्ये एंट्रीसाठी जागा आहे. आता म्हणजे फास्ट मध्ये ना पूर्ण परिसर दाखवला आपल्याला 1 ते 1.5 तास लागतो. मी तुम्हाला फास्ट मध्ये दाखवतो. 1 तासाचा व्हिडिओ सोशल मीडियाला अपलोड करता येत नाही, त्यामुळे मी लवकर दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. आता आपण एंट्री गेटला जाऊ. हे मेन गुरु घर त्यापासूनच मी सुरुवात केली. आपण चारही मूर्ती पाहिले. आता थोडा इकडे पाऊस चालू आहे. जवळजवळ इकडे तापमान आहे ना 5 अंश 4 अंश म्हणजे आपल्याला बोलता सुद्धा येत नाही असं म्हणजे इकडली कंडिशन असते. हे बघ गुरुगुरु वडपीस टेम्पल. वडपीस टेम्पल याला आम्ही त्या गुरुजींना विचारलं होतं. गुरुजींनी आम्हाला व्यवस्थित अर्थ सांगितला होता. वडपीस टेम्पल म्हणजे असं मंदिर कुठेही नाही. म्हणजे कुठे नाही याचा अर्थ इकडे हिमाचल प्रदेशची बॉर्डर आहे. शेवट हिमाचल प्रदेशची बॉर्डर ते हिमाचल प्रदेशमधील पर्वत समजा. आणि त्यानंतर हे गुरुघर आणि गुरुघराच्या पलीकडे तिकडे नदी पंजाबमधील नदी, हिमाचलमधील पर्वत, या दोनांच्या मध्ये नदी आणि पर्वताच्या मध्ये असणारे मंदिर वडपीस टेम्पल. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आपल्या महाराष्ट्रातील समाज बांधवांना हे समजेल. आपले पण गुरुघर पहा पंजाबमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये कसा आपला समाज एकवटलेला आहे. महाराष्ट्रात देखील आपला समाज असा एकवटला पाहिजे. मी फास्ट मध्ये दाखवतो. थोडं नॉर्मल पाऊस पण चालू झालेला आहे. आता ही कामाने मेन कामाने जवळजवळ 1 ते 1.5 लाख पेक्षा जास्त ना तुम्ही माझे ना जुने व्हिडिओ पहा. फेसबुकला मी लाईव्ह घेतलेले आहे. त्यामध्ये 1 ते 1.5 लाखापेक्षा जास्त आहे ना लोक आपले समाज बांधव आले होते. सगळे असे गर्वाने बोलत होते, जय गुरु रविदासजी, जय गुरु रविदास. मी तर पूर्ण भारावून गेलो होतो.
आणि इकडल्या लोकांचे ना लिंता आणि दानत हे अफलातून पाहण्यासारखी. एवढे 1.5 ते 2 लाख कोणाचा धक्का लागला याच्यावर अशी बारीक सारी गोष्ट भांडणच केली नाही. आणि दानत त्याचा विचारूच नका. प्रत्येक बांधव असं आहे ना, म्हणजे सेवा पात्र आहे. सेवा पात्र मध्ये दर्शन केलं का दानच, म्हणजे आपण जर 100 रुपये कमावले तर 30% म्हणजे 30 रुपये ना ते गुरुवरांनाच देतात. म्हणजे असं आम्हाला तिथून समजले. म्हणजे जरी एखादा 1 लाख रुपये महिना कमवत असेल ते गुरुवरांना 30,000 रुपये द्यायला काय हरकत आहे. या विचाराने येथील समाज बांधव आहे. तेव्हा आता ही सुरुवात या गेट पासूनच होती. बाहेर गेट पाऊस होते मी तरी पण आपल्या समाज बांधव दाखवण्यासाठी इथं जे आपल्याला साहित्य आहे, गुरूंचे साहित्य देखील मिळू शकते. आणि ते पण म्हणजे किंमत करीत नाही साहित्याची. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आता फर्स्ट एंट्री आहे. हे पहा, या पंजाबमध्ये एरिया आणि गुरुवर या साईडला हिमाचलच्या बॉर्डरमध्ये अर्ध आणि अर्ध पंजाबमध्ये. हे पहा, जय गुरु रविदासजी. इतकी थंडी आहे. वेलकम. हा 25 डिसेंबर 2024 या कार्यक्रमासाठी आम्ही आलो होतो. हरिमानव एकता संत संमेलन खूप छान कार्यक्रम होता. हिंदी भाषेतून पण त्यांनी सत्संग केला आणि पंजाबी भाषेतून केला. हे वेलकम एंट्री या ठिकाणून होती. आज मी तुम्हाला फ्रीमध्ये दाखवतो. म्हणजे फ्रीचा अर्थ म्हणजे त्या दिवशी गर्दी होती, आम्ही व्हिडिओ सुद्धा काढू शकत नाही असं मला म्हणायचं. फ्रीचा अर्थ असा घ्या. ये पहा, या कमानावर नाही जात नाही आता, वरती पण जाऊ शकतो आपण. इथून वेलकम एंट्री आहे. खरंच आपण आहे ना पर्यटन म्हणून आहे ना पंजाबला यायलाच पाहिजे ना. आपल्या समाज बांधवांनी पाहिलं पाहिजे. पंजाब खरंच पाहण्यासारखे आहे. आपला समाज आपण फक्त म्हणतो समाज एकत्र होत नाही, एकत्र होत नाही. नाही, हे असं बोलण्यापेक्षा ना पंजाबला या. इथं असं एकत्र हा विशेष नाही. एकत्र म्हणजे ती शक्तीच अशी एकत्र करा म्हणजे होऊनच जाते. असं सांगावं नाही लागत अरे एकत्र आहे, एकत्र आहे, असं नाही होत. आणि तिथं तर आमचा तर इतका आदर तिथे केला. आम्हाला व्हीआयपी रूम म्हणजे समतेचा संदेश गुरुजींनी दिलाय. पण आम्हाला महाराष्ट्रातील बांधव इथं पंजाबमध्ये आले, त्यांना इतकं विशेष वाटतं बा. 2,000 किलोमीटर वरून ना आपले बांधव येतात, गुरुजींचा प्रचार प्रसार करतात. त्यांना पण छान वाटलं. त्यांनी आम्हाला व्हीआयपी रूम दिली. म्हणजे ते स्वागतासाठीच रेडीच असतात. आता बरेचसे ना समाज बांधव आपले सोशल मीडियाच्या माध्यमातून आहे ना आपण प्रचार प्रसार करतो. आता सत्संग भवन मध्ये जाऊ. आणि इथं सेवाचं असं आहे, इथं कोणी असं कामाला नाही किंवा याला 10,000 किंवा 20,000 असा पगार आहे आणि हा इथलं ना काम करीन असं नाही. हे पूर्ण म्हणजे प्रत्येक जण बुवा आपल्याला सेवा भेटावा या आनंदातच असतो. अशी इथले हे कार्य चालते. मला थोडा थंडीमुळे त्रास होतोय. 9 मिनिटं राहिले तर बराचसा आपल्याला मी साईडने चालतो. पहा आता ही लोक आहे ना सेवा आहे ना नि- निस्वार्थ भावना. जय गुरुदेव सरजी. बघा किती म्हणजे ते ना आपण नुसतं फक्त जय गुरुदेवचे बोल तर लगेच जय गुरुदेव असा रिप्लाय आहे. तसं आपल्या इकडं पण समाज बांधवांनी बदल करायला पाहिजे. मी हा व्हिडिओ बराच मोठा होणार आहे. जय गुरुदेवजी. पहा किती म्हणजे लिंता किती आहे त्यांच्या. पहा का से आप हा जम्मू. हा पहा हे जम्मूचे बांधव आहेत. ते या सत्संग कार्यक्रमाला आलेले आहेत. सेवा देतात म्हणजे असं नाही बाबा तिथलीच लोकांनी सेवा द्यायची असते. आता मी ज्यांना विचारेन ना की या सत्संगला आलेले आहे पण 2-3 दिवस आता आमच्या महाराष्ट्राचे बांधवांचे आम्ही पण 2 दिवस सेवा देणार आहे. आमचं पण आता महिला मंडळ सेवा देत आहे. पण मला हे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचं आहे. जय गुरुदेव जी. कहाँ से आप? का जम्मू में? जम्मू के आगे 150 किलोमीटर म्हणजे राजौरी डिस्ट्रिक्ट से आहे. हा पहा आता त्या म्हणजे त्यांना ना बोलले तरी असं नाही बाबा त्यांनी काय विचारतो असं काय नाही. जवळजवळ एक तास लागतो या फिरायला पूर्ण परिसर. म्हणजे इतकं म्हणजे मला अंदाज सांगता नाही ना पण 30-40 किलोमीटरचा परिसर असणार आहे. पण आपल्या रविदास महाराजांचं आहे ना एवढं मोठं विश्व असू शकतं. पूर्ण 50 देशामध्ये गुरूंचे ना मंदिर आहेत. आता पुढच्या वेळेस आम्हाला इडली एक समाज बांधवांनी आम्हाला सांगितलं इडलीला या.
इडलीला जाण्याचा पण प्लॅन आहे. हा बोला, संत गुरु रविदास महाराज की जय. थोडासा थंडीमुळे माझा आवाज वेगळा येत असेल. आता व्हिडिओ जवळजवळ 11 मिनिटापर्यंत आलेला आहे. मी सोशल मीडियाच्या माध्यमातून गुरु रविदास महाराजांचा प्रचार प्रसार करतो. जास्तीत जास्त बांधवापर्यंत गुरु रविदास महाराज समजले पाहिजे, हा माझा मुख्य उद्देश आहे. आणि त्या उद्देशानेच मी काम करतो. माननीय शिवाजीराव साळवे साहेब यांच्या मार्गदर्शनापासून जवळजवळ मी 5-6 वर्षापासून या कार्यात आहे. एक समाजाची एक म्हणजे आवड आहे मला गुरु रविदास महाराजांची. माझा समाज, आता माझा समाज एकत्र करायचा आहे, पण आपल्याला एकत्र करायचं आहे ना, ही गोष्ट आहे ना घडून गेली पाहिजे. आपण एकत्र करा एकत्र होत नाही, हे नाही बनायचं. आपण एकत्र झालो म्हणजे असं एक घडली पाहिजे. इकडे असं सांगावं नाही लागत समाज एकत्र करायचा आहे, ऑटोमॅटिक बघा. इथं हॉस्पिटलची सेवा होती, खूप छान होतं हॉस्पिटल, लंगर. आता त्या दिवशी गर्दी होती. आता जे काही स्थानिक आहेत लोक, ते म्हणजे काही पठाणकोटमधील ते सेवा करतात. बरंच लांब आलं. हा सगळं आपल्या गुरुजींचा आहे ना, म्हणजे गुरुघर जागा आहे ही सगळी. आणि प्रत्येक जण पडेल ते काम करतो, असं नाही मी भांडी मी काय सेवा करायचं असं विचारायला. जे दिसलं ना ते करा. जागा ही म्हणजे पाशी ती गाडी आपली डेराचीच गाडी आहे. आता पहा, जवळजवळ मला एक विशेष वाटलं. जवळजवळ एक 50-60 हजार लोकांचा जेवणाचा कार्यक्रम चालला होता. एका वेळेस 50-60 हजार लोक सहज जेवतात, असा सत्संग लंगरचं भवन आहे. पहा आता मी पहा ना, हे किती मोठं आहे. जवळजवळ मी आता 13 मिनिटं चालू आहे. तुम्हाला लवकरात लवकर दाखवण्यासाठी फास्टमध्ये ना हा व्हिडिओ करतोय. कारण हे परिसर सगळं सविस्तर सांगायला 1 ते 2 तास लागते. म्हणजे प्रत्येक रूम मध्ये काय काय बघा, किती छान. आता हे इथं आमची ना जेवणाची सोय होती. इकडे लंगर म्हणतात. त्या लंगरमध्ये आम्हाला व्हीआयपी, आम्ही नशीब म्हणतो, आम्हाला व्हीआयपी सर्व्हिस दिली. ओनली फॉर व्हीआयपी. इथे इथे टेबल खुर्च्या वगैरे अशा होत्या. इथे लंगर सेवा होती. बघा, या लंगर सेवेमध्ये फक्त व्हीआयपी म्हणजे असं नाही. म्हणजे इथे लोकांना ना महाराष्ट्र इकडून आलेल्या लोकांबद्दल खूप आदर आहे. आता असं नाही काही इथलं महिला मंडळ पण पहा, जय गुरुदेव म्हणलं आपण आणि लगेच होत आहे आपलं माणूस आलेले. जय गुरुदेवजी, जय गुरुदेवजी. थोड़ा वीडियो के माध्यम से ना महाराष्ट्र के हमारे समाज बांधव है ना, उनको बता रहा हूँ ये कैसा है. ठीक आहे. हां, बघा किती सहकार्य करतात. नुसतं जय गुरुदेव जे म्हणलं आपण, तर ते लगेचच मध्ये काय सेवा करावं, काय आदर करावा, असा समाज निर्माण झाला पाहिजे. अहंकारच नाही, अहंकार निरंकार भाव आहे इथल्या समाज बांधवांचा. आपल्यातला अहंकार जर गेला तर आपण निरंकार होणार आहे. आपण सर्वकार नाही होऊ शकत, पण निरंकार सहज निरंकार होण्याचा आपला चान्स आहे. सर्वकार म्हणजे मला सांगायचं आहे, अहंकाराला संबडी, निरंकार नोबडी, और सर्वकारला एव्हरीबडी. म्हणजे आपण संबडी म्हणजे अहंकार आहे आपल्या हातात. हा अहंकार नाही जाणार शक्यतो, पण अहंकारातून आपण निरंकारमध्ये जर जायचं असेल तर नक्कीच पंजाबमधील समाज बांधवाला त्यांच्याशी बोलायला पाहिजे. पहा पुन्हा जवळ जा, त्यांना फक्त जय गुरुदेव सेवा करतात. फक्त आपण म्हणतो जय गुरुदेव, ते लगेचच आपल्याला छान भावनेने रिप्लाय देते. जय गुरुदेव. पहा आता हे स्कूल बाबासाहेब आंबेडकर ब्लॉक, डॉक्टर भीमराव आंबेडकर ब्लॉक. बघा बाबासाहेबांच्या नावाने MKM SR SCC पब्लिक स्कूल हिमाचल प्रदेशमध्ये येतं. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ती बॉर्डर आहे, ते पंजाब आणि हिमाचल बॉर्डरची. आता हे स्कूल इथलं गुरुकुल हे स्कूल चालवतं. किती मोठं स्कूल आहे. एखादं शाळा चालू असेल जास्त डिस्टर्ब करायला नाही जाणार त्यांना. मी फक्त तुम्हाला स्कूल दाखवतो.
आता आता ही शाळा दाखवल्याच्या नंतर हे बघा आता परत आपण पाठीमागे जाऊ. आता ब्लॉक म्हणजे जे महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात म्हणजे विविध राज्यातून जे समाज बांधव इथं पंजाबमध्ये येतात म्हणजे सत्संगच्या कार्यक्रमात जो वर्षातून 4 वेळा असतो त्या कार्यक्रमाला जे आपले समाज बांधव येतात त्या समाज बांधवांना त्या सत्संग कार्यक्रमामध्ये व्ही-आय-पी ट्रीटमेंट, व्ही-आय-पी सेवा दिली जाते. आपण गुरुजींनी आपला संतेचा संदेश दिलाय, पण त्यांनी एक आपुलकी वाटते. 2,000 किलोमीटरहून समाज बांधव इथे येतात. तर त्यांना ते विशेष वाटतं, त्याच्यामुळे ते आपल्याला व्ही-आय-पी सेवा देतात. व्ही-आय-पी सेवा पण खूप छान आहे. मी आता तुम्हाला तो हॉल दाखवतो. तिकडे आमचं 25 डिसेंबरच्या रात्री ना या साईडला ना लंगर सेवा होती. किती गर्दी झाली होती त्याचा पण मी व्हिडिओ फेसबुकला अपलोड केला, इंस्टाला अपलोड केला, युट्यूबला अपलोड केलाय. तुम्हाला तिथली कल्पना कळेल किती समाज बांधव येतात. बस सेवेला इथे नाही, हेच नाही. आता यांना काय पगार वगैरे काय नाही. एक गुरुंची सेवा करायची, समाज बांधवांची सेवा करायची. लिंता लिंता हा शब्द योग्य राहील, त्यांची लिंता दान होत. बघा आता हे इथं इथं असं आहे, या ठिकाणी आपण भांडे घ्यायचं, भांडे घेतल्यानंतर इथं धुवायचे, धुवून तुम्ही लंगर हॉलमध्ये जायचं. लंगर हॉलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जेवण दिलं जाईल. जेवण झाल्या म्हणजे जे प्रसाद असतो, प्रसाद घेतल्याच्या नंतर तुम्ही परत तुमचं काम झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते भांडे धुवून ठेवायचं. आपण आपलीच भांडी धुवायची, ही चांगली सिस्टीम. म्हणजे त्या ठिकाणी ना दुसरे माणसं ना भांडी धुवायला लावायचे नाही, घेताना परत भांडे धुवून घ्यायचं. म्हणजे दोन्ही वेळेस आणि स्वच्छता जास्त राखली जाते. लंगर सेवा पहा आता हे बघा, जय गुरुदेवजी, जय श्री गुरुदेव रविदासजी, लंगर हॉल ऐसा चाऊ राजमय जहा मिले सबन को अन्न, छोट बड सब सम बसे रविदास रहे प्रसन्न. हा हा दोहा जर ऐकला ना तरी पण आपल्याला अहंकार निघून जाईल. आता आम्हाला आम्हाला त्यांनी ज्या दिवशी आम्ही 1 डिसेंबर आलो त्या दिवशी त्यांनी आम्हाला 14 नंबरचा ब्लॉक राहण्यासाठी दिला होता. आमची 10-12 जणांची टीम होती. त्याच्यामध्ये महिला म्हणजे मी पूर्ण फॅमिलीसहित आलेलो आहे. त्यांनी पण राहण्यासाठी दिलं एकदम 5 स्टार सारखं. हे बघा ह्या ब्लॉकमध्ये पण आम्ही म्हणजे आमचे दुसरे हरियाणा, जम्मू, हिमाचल इकडले साथी होते गुरुप्रेमी. त्या ठिकाणी जवळजवळ 1 लाखपेक्षा जास्त लोकांचा आहे ना लंगर स्वयंपाक झाला होता. मी आधी तुम्हाला इकडला आमचा राहण्याचा ब्लॉक दाखवतो. हे बघा, थंडी इतकी जास्त आहे बोलायला सुद्धा मला प्रॉब्लेम होत आहे. सवय आता 5-6 दिवसात सवय लागली आहे, पण छान आहे. महाराष्ट्रामध्ये नक्कीच आपण बदल करायचा प्रयत्न करायचा आहे. प्रत्येकाने जागरूक झालं पाहिजे. माझे गुरु आपल्यात अहंकार काढून टाकायचा, बस एवढंच करायचंय. बघा या अशा रूम दिल्या होत्या. ह्या अशा रूम असतात जे महाराष्ट्रातून म्हणजे बाहेर राज्यातील आलेल्या समाज बांधवांसाठी. हे पंजाबचे आपले समाज बांधव. हा वटवृक्ष सहजासहजी झालेला नाही, यांची दान लिंता पाहूनच झालेला आहे. त्यांनी समाजासाठी दिलेल्या दानातूनच झालेला आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं 100 रुपये कमावायचे जे 30 रुपये ती दान करतात आपल्या डेऱ्यामध्ये. इकडं डेरा म्हटलं जातं. जसं आपण आपले मठ असतात मठ, तसं इकडे डेरा म्हटलं जातं. थंडी इतकी जास्त आहे. जवळजवळ 1 मिनिटाचा व्हिडिओ झालाय, थोडक्यात रोखतो पूर्ण. मग डिटेल अजून त्या साईडला जायचं राहिले. मी आता आहे ना हा स्वतः झालेला ठिकाण तुम्हाला दाखवतो, ज्या ठिकाणी आपण स्वतः केला होता. हे बघा आता इकडं तिथून सुरुवात केली होती आपण लंगर सेवा. इथून जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त लोकांचा जेवणाचा ह्या लंगर म्हणजे किचन मधून झाला होता. हे किचन आपण पाहू शकता. बघा आमची पूर्ण फॅमिली इथे आज 2 दिवस सेवा देण्याचा, आम्ही 2 दिवस इथे सेवा देणार आहे. ह्या प्लॅननुसार म्हणजे जास्त सुट्टी घेऊनच या यात्रेत सुरुवात केली होती. हे पहा मी फास्टमध्ये दाखवतो, हे सविस्तर दाखवायला पाहिजे. हे बघा जुना आणि अजून पण आहे ना जो काही स्वयंपाक वगैरे आहे तो
पारंपरिक पद्धतीनेच केला जातो. हे पहा आता ही दुपारच्या लंगरची सेवा. आज आमच्या महाराष्ट्रातून आलेली गुरुप्रेमी गुरुप्रेमी आज सेवा देत आहे. तिकडे आमच्या फॅमिली आहेत. या बघा, छान अशी सेवा देत आहे. या मावशी कोरेगाव भीमवरून आमच्या बरोबर आलेले आहे. या पण चांगल्या सेवा देत आहेत. आज सेवेचा दिवस आहे. मी सुद्धा आता आहे ना सेवा हा व्हिडिओ झाला तर सेवाच करणार आहे. 2 दिवस आम्ही सेवेसाठी गेलाय. त्यानंतर आम्ही महाराष्ट्राकडे रवाना होणार आहे. तसंच आता इकडे चपाती म्हणजे रोटी म्हणतात त्याला, प्रसाद जे पण म्हणतात ते रोट्या आता इथं होणार आहे. यांना सगळ्यांना आपण जे गुरुदेवजी करू. हे बघा इथं रोट्या होणार आहे. त्या अशा रोट्या इथं म्हणतात. आता नंतर बघा असं जर जास्त गर्दी असली इथं रोट्या केल्या जातात. फक्त किती सविस्तर माहिती भेटायला लागली ना आपल्याला. म्हणजे तुमचं देखील पंजाब दर्शन झाल्यासारखं झाले. म्हणजे बघा जवळजवळ आता 23-24 मिनिटं झाल्या. आणखी थोडं 2-3 मिनिटाचा पॉईंट आहे पुढं. म्हणजे पूर्ण 1-1.5 तास लागते ना. बघा जय गुरुचा आपला फोटो. जय गुरु रविदासजी महाराज सगळ्यांनी या ना आपण आता जय गुरुदेव करू. जय गुरुदेव सर जी. थोड़ा वीडियो चल रहा है. हाँ जय गुरुदेव. कहाँ से? जम्मू से. हाँ ये सगळे जम्मू मधील बांधव आहे. जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव. हाँ मीडियम. जो बोले सो निर्भय जगत गुरु रविदास महाराज की जय. गुरु रविदास शक्ती. गुरु रविदास शक्ती. जय गुरुदेवजी. बघा किती ऍक्टिव्ह येते इथले समाज बांधव पाहिलेच ना. असा ऍक्टिव्हपणा आपल्यात आला पाहिजे. आपले लोकांना जय गुरु रविदासजी म्हणले किंवा जय गुरुदेव म्हणले तर बोला जय गुरुदेव. अरे बोला बिनधास्त बोला. आता आपल्याला पण आहे ना आपलं काहीतरी काम करून दाखवायची वेळ आलेली आहे. पंजाब मधले लोक पैसा सगळ्यांकडे सारखाच आहे. आपल्याकडे आपण पण आता कामावरती झालेलं आहे. आपण देखील दान करायला पाहिजे कोणाला तरी अध्यक्षाच्या खाली. आपण पण असे गुरुगर बनवायला पाहिजे. पहा आता मी दमलोय. म्हणजे एवढं मोठं गुरुगर दाखवायचं सोपं काम नाही. थंडी पण वाजते. या बघा आता जे काय आले लंगर सेवा पर्ची. इथं जर तुम्हाला जर काय दान द्यायचं असेल इथं जायचं. हे बघा इथं जायचं. इथं हे बसलेले असं सर आहे ते. इथं पर्ची दान केलं जातं. ऑफिस आहे. सगळं लंगर सेवेबद्दल पाहिलं जातं इथं. पण राग ना त्या माणसांना राग अजिबात नाही. राग आहे पण ते कुठं पण नाही. इथं गुरुगर मध्ये ना शांतच वातावरण आहे. शांत नाही एक लिंता म्हणतात त्याला. हे बघा आता तिकडून आपण बघा आता जवळजवळ किती 26 मिनिटाचं वेळ झालाय. हे बघा आता इथले डिझाईन दाखवतो मला जय गुरुदेव नावाचे केलेले आहेत. आता इकडल्या भागामध्ये असे दगडगोटे असतात. आम्ही हुशारपूर तिकडे गेलतो. जालंधर मध्ये गेलो होतो. बराचसा मोठा राऊंड घेतला बरं का मी. बराचसा मोठा. काय समाज बांधवाला समजून अशा स्वरूपात मी मांडतोय. साध्या बोलणीतून बोललोय. मी काय असं न्यूज रिपोर्टर नाही. साधी व्हिडिओ काढतो. आता मी सांगतोय. मी माझ्या ना साध्या शैलीमध्ये सांगितलेलं आहे. ज्यांना आवडला असेल व्हिडिओ मेन म्हणजे काय ही बातमी आपल्याला हे व्हिडिओ शेअर करून काय मला लगेच फेसबुकवरून काय लाखो रुपये नाही भेटणार. पण समाज बांधवापर्यंत ही व्हिडिओ जाण्यापेक्षा तुम्ही कमेंटमध्ये असं लिहायला पाहिजे जय गुरु रविदास जी आपली ताकद निर्माण होणार आहे. आणि तुम्ही शेअर जर केलं तर जास्तीत जास्त आता मला जवळजवळ माझ्या व्हिडिओला तुम्ही बघा फेसबुक बघा 10-10, 20-20 हजार लोक लाईक करतात. 40-40, 50-50 हजार म्हणजे लाखोच्या संख्येने जातात. पण आपल्या बांधवापर्यंत हा पोहोचला पाहिजे. मला म्हणजे मी सांगत नाही माझे व्हिडिओ जास्त शेअर होतात. तुम्ही पहा जुने व्हिडिओ पहा. मी तर तसं आपण जर शेअर केले इथले बांधव हे पंजाबमधले पण सोशल मीडियामुळे ना ऍक्टिव्ह झाला. आपण पण आहे ना महाराष्ट्रातून आपल्याला पण लोकांनी ना एकत्र यायचंय. आपल्याला यायचं नाही म्हणायचं असं ऑटोमॅटिक झालं पाहिजे एकत्र. असं म्हणायचं नाही बाबा आम्ही 20-25 जण एकत्र आलोय. इथे 1 लाख लोक आहे ना एका टायमाला एकत्र येऊ शकतात. त्यांचे 3 असं म्हणजे यांची ताकद आहे. आपण पण सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतंय. बोलण्यासारखं भरपूर आहे. वेळेचं बंधन आहे आपल्याला. सोशल मीडियाला आपण जास्त म्हणजे फेसबुकला याला त्याला आपण
मोठे व्हिडिओ नाही टाकू शकत, एक एक तासाचे. रीलचा जमाना आहे. लोकांना 30 सेकंदात आवडतं. ज्यांना हा ह्यो व्हिडिओ आवडला असेल त्यांनी जास्तीत जास्त शेअर करा. शेअर केल्याच्यामुळे ना किंवा मला तर वाटतं मी म्हणजे ह्या व्हिडिओतून इथलं सगळं पूर्ण परिसर दाखवलाय. म्हणजे आहे त्या कंडिशनमध्ये, म्हणजे तशी एक एक गोष्ट जर दाखवायची पूर्ण रूम तिथल्या हरियाणाचे, पंजाबचे, इतर राज्यातले आपल्या बांधवांसंग आपण बोलायला पाहिजे. तुमच्या तिकडले समाज बांधवांचं त्यांनी आम्ही आम्ही तशी चर्चा केली, पण तुमच्यापर्यंत पण ती चर्चा जायला पाहिजे होती, असं मला वाटतंय. तरी पण आपण पुढचा एक व्हिडिओ मी जास्तीत जास्त समाज बांधव हरियाणा, जम्मू काश्मीर, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार या इकडल्या समाज बांधवांसंग आपण बोलू. आपल्याला एकी जर करायला झाली फक्त महाराष्ट्र नाही, आपला पूर्ण अं, भारतातून आपल्याला एकी झाले पाहिजे. आणि गुरु रविदास महाराज हे आपले आराध्य दैवत आहे. आपण जर बाहेर गेले तर आपल्याला म्हणजे समजा एक उदाहरण, तुम्ही कोण आहे हा विचारलं जाता, मग आपण सांगायचं जातीचा तर विषय नाही, पण जय गुरुदेव जर म्हणले आपण तरी समजून जातात बुवा या आपल्या समाजाचा माणूस आहे. मी जास्त आहे ना ते सांगत नाही, मी भाषण द्यायला नाही आलेलो. इथं सत्संगचा कार्यक्रम होता. बघा ह्या ग्राउंडवरती असे 4-5 ग्राउंड आहेत. इथं छान असा कार्यक्रम झाला. ज्यांना माझे विचार पटले असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. माझ्याकडून जर काय तुम्हाला असं वाटत असेल तर चुकीचं झालं किंवा बोलण्यामध्ये अडथळा वाटत असेल किंवा व्हिडिओ तर बरोबर आलाय, इथं चित्र बरोबर त्याच आहे. माझी सांगण्याची पद्धत थोडीशी चुकीची असू शकते, जी तुम्हाला समजली नसेल. मी पहिल्यांदाच असं म्हणजे एक हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आपला छोटा भाऊ, मुलगा समजून मी काय सांगतो, माझी काय कळकळ आहे. मला समाज एकत्र करायचा आहे. आपला समाज एकत्र झाला पाहिजे. ही कळकळ फक्त समजून घ्या. आपण यांच्यासारखं करायचा प्रयत्न करू. प्रत्येक गोष्ट पैशाने नाही होत. आधी एकत्रच आले पाहिजे. त्याशिवाय काहीच होणार नाही. ठेवतो. जय गुरु रविदासजी. धन्यवाद.